गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आपला भारत देश हा अध्यात्मप्रधान संस्कृती असलेला एकमेव देश आहे. त्यातही महाराष्ट्राच्या पुण्यपावन भूमीमध्ये ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथांची परंपरा आजमितीपर्यंत चालू आहे. सुमारे 1200 वर्षांपूर्वी श्रीमद आद्य शंकराचार्यांनी वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन केले. परमेश्वराने अनेक वेळा जन्म घेऊन वैदिक धर्माचे रक्षण केले आहे. सांप्रतच्या अज्ञानाधिक काळात पैसा व प्रसिद्धीच्या मागे वेगाने धावणाऱ्या मानवाला शाश्वत सुखाचा मार्ग दाखवण्यासाठी आणि वेदधर्माला आलेली ग्लानी दूर करण्यासाठी गुरुरूपामध्ये परमपूज्य रामकृष्ण क्षीरसागर स्वामींनी 16 फेब्रुवारी 1934 म्हणजेच शके 1855 फाल्गुन मास शुद्ध तृतीयेला नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील रायतळे गावी अवतार घेतला. वयाच्या अवघ्या 7व्या वर्षी ईश्वरी साक्षात्कार झाला व त्रिकाल ज्ञान प्राप्त झाले. पुढे भगवान श्री दत्तात्रेयांनी गाणगापूरला बोलावून घेतले. स्वामी नृसिंह सरस्वतींच्या रूपात प्रकट होऊन अनुग्रह दिला. स्वामींच्या आज्ञेचे तंतोतंत पालन करून 25 वर्षे तपश्चर्या केल्यावर स्वामींनी पुन्हा दर्शन देऊन मला तुझ्याकडून वेदांचे कार्य करवून घ्यायचे आहे असा आदेश दिला. इथेच परमपूज्य रामकृष्ण स्वामी महाराजांना आपल्या जीवनाची कल्पना आली आणि गुरु आज्ञेप्रमाणे कार्याला सुरुवात झाली. 1974 साली दत्त देवस्थान ट्रस्टची स्थापना झाली. वेदांचे संवर्धन व संरक्षण हे मुख्य कार्य जोमाने सुरू झाले. यातूनच वेदांत विद्यापीठची संकल्पना पुढे आली व 100 विद्यार्थ्यांची गुरुकुल पद्धतीने सोय होण्यासाठी वेदांत वास्तू बांधण्यात आली. याचबरोबर सामान्य लोकांना दर्शन देणे व मार्गदर्शन करणे चालू झाले. सत्संग मंडळांच्या स्थापना झाल्या. भक्तांशी होणाऱ्या संवादातूनच गुरुवाणी, अमृत कलश, श्री रामकृष्ण वाच, नित्य गुरुवाणी या अनमोल ग्रंथांची निर्मिती झाली. सर्व क्षेत्रातील भक्त कार्यात सहभागी होऊ लागले. भक्तांचा अहंकार कमी व्हावा म्हणून भिक्षासत्र सुरू झाले. पुढील काळात आधारस्तंभ म्हणून भव्य असे दत्त मंदिर उभारले गेले आहे. एकाच मुळीतून आलेला वड, औदुंबर, पिंपळ हा देववृक्ष परमपूज्य गुरुदेवांच्या अलौकिक साक्षात्काराची प्रचिती नित्य देत आहे. या काळापासून भक्तांनाही जे अनुभव येत आहेत त्याचेच श्रवण आपण आता करणार आहोत. सिद्धांत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. आजच्या या आपल्या गुरुगौरविका पॉडकास्टसाठी आमच्या गुरुभगिनी स्नेहाताई आचरेकर आलेल्या आहेत. स्नेहाताई, आपलं आजच्या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि आपण सुरू करूया. आपले अनुभव जाणून घेण्याची उत्सुकता असतेच सगळ्यांना आणि त्याच्यासाठी आपण हे सुरू केलेलं आहे. तेव्हा वेळ न घालवता मी विचारते तुम्हाला, तुमचं बालपण किंवा तुमच्यावर धार्मिक संस्कार आधीपासून होते किंवा काय त्याच्याबद्दल सांगा. माझं बालपण डोंबिवलीला गेलं आणि आमच्या घरामध्ये धार्मिक वातावरण पहिल्यापासूनच होतं. माझ्या वडिलांचे रंगावधूत महाराज नारेश्वर ते हे गुरु होते आणि त्यामुळे आई वडिलांकडनं बाळकडू आम्हाला संस्कार चांगले मिळत गेले. आध्यात्मिक आणि धार्मिक हे दोन्ही होतं घरात. म्हणजे आईचं वाचन, संध्याकाळची आरती सगळे मिळून आम्ही घरामध्ये सगळं करायचं. आणखी माझं कॉलेज ठाण्याला होतं. ठाणा कॉलेजमध्ये मी BA केलं आणि नंतर मला जॉब लागला. BMC मध्ये मी जॉब करत होते महानगरपालिकेमध्ये. आणि त्याच्यानंतर काय केलं, आमचं लग्न झाल्यानंतर आम्ही बोरोलीला आलो. गुरुदेव कसे भेटले हे मी सांगतो. बोरोलीला आम्ही आलो राहायला. त्याच्यानंतर आमच्या बिल्डिंगमध्ये हरिओम भागवत म्हणून आपले ज्येष्ठ गुरुबंधू ते राहायला आले आणि ते आल्यानंतर आमची त्यांच्याशी परिचय वाढत गेला. रोज आम्ही ऑफिसमध्ये जाता येतं त्यांच्या इकडे थांबून बोलत असू आणि ते आम्हाला गुरुदेवांविषयी सांगायचे. माझ्या मनात गुरुदेवांचं होतं, पण माझ्या मिस्टरांना गुरुदेवांचं एवढं म्हणजे माहिती नाही. त्यांच्या घरात धार्मिक वातावरण होतं पण असं गुरुदेव किंवा असं हे नव्हतं. आम्हाला लहानपणापासून गुरुदेव हे गुरु माहिती होते, त्यांच्याकडे तसं नव्हतं. पण हळूहळू भागवत आजोबाने आम्हाला बाळकडूच पाजलं. गुरुदेव कसं आहे, गुरुदेव कसे आहेत, गुरुदेवांचे अनुभव, गुरुदेवांचं साहित्यिक सगळं गुरुवाणी आम्हाला द्यायचे. सगळं आम्हाला वाचन करायला सांगायचं. आणि ह्यांना 90 मध्ये खूप तब्येत त्यांची बिघडली आणि त्यांचं बायपास एन्जिओप्लास्टी करायचं ठरलं. जसलोक मध्ये ते ऍडमिट होते आणि एन्जिओप्लास्ट करताना इथे कॅथेटर सोडतात
तर त्या कॅथेटर सोडल्यानंतर त्यांच्या इतक्या रक्ताच्या म्हणजे फवारासारखा चिळकंड उडत गेला. तर सगळेजण डॉक्टर सुद्धा घाबरले. तर ते म्हणाले की तुम्ही आता देवावरच हे करा. तर हे म्हणाले थांबा तुम्ही, मी माझ्या गुरुदेवांचं स्मरण करतो. यांनी स्मरण केलं. मी बाहेर बसलेले, मी पण गुरुदेवांचं स्मरण करत आले आणि विदिन 2 सेकंदात त्या थांबल्या. केवळ गुरुदेवांच्यामुळे त्या किती 2 मोठा अनुभव आहे. हा खूप मोठा अनुभव. हा 2 मिनिटात त्या थांबल्या आणि डॉक्टर सुद्धा चकित झाले की असं हे करते. माझे गुरुदेव आहेत नगरचे, रामकृष्ण सिस्टर, कारण फोटो जवळ होता त्यांच्या, तो दाखवला त्यांनी. तर ते झालं, ऑपरेशन व्यवस्थित झालं. मला असं वाटतं की इथे गुरुदेवांचा फोटो आपल्याकडे असणं, आपल्या जवळ असणं, हे गुरुदेवांनी आपल्याला सांगितलंच आहे की तुम्ही तिथे जाल, माझा फोटो तुमच्यावर असेल तर मी तुमच्या बरोबर आहेच सदैव. आणि तो पण अनुभव घेतला की त्यांचा धावा केल्यावर 2 मिनिटात तुम्हाला लगेच त्याची प्रचिती आली. खूप छान अनुभव. हो हो हो. आता दुसरा अनुभव माझ्या सर्व्हिस मधला आहे. येस, मी सर्व्हिस मध्ये लागले, माझी बहीण आणि मी एकत्र लागलो. आणि सर्व्हिस मध्ये असताना काय झालं, 20 वर्षानंतर आमच्याकडे VRSचं हे आलं की VRS घ्यायचं, 20 वर्षांनी VRS घेऊ शकता. आणि आमचं तसं व्यवस्थित चालू होतं. आणि ते हे करताना मी म्हटलं की यांना की मी आता VRS घेते, मला आता नको वाटतं, कारण दोन्ही लहान मुली, त्यांचं सगळं घरातलं करायचं हे सगळं. तर हे म्हणे ठीक आहे. आणि नंतर मग मी VRSचं ऍप्लिकेशन वगैरे दिला. आणि त्याच्यापूर्वी आम्ही महाबळेश्वरला गुरुदेव असताना गेलो होतो. तिथे गुरुदेवांना मी विचारलं, म्हटलं असं असं मी VRS घेऊ का? गुरुदेवाने मान फिरवली. म्हणजे गुरुदेवांच्या मनात होतं मी हे द्यायचं नाही. तर आम्ही आलो आणि तेव्हा मला कळालं नाही गुरुदेवांनी मान का फिरवली, म्हणजे एखाद्यास नकार असेल हे वगैरे काही एवढं ध्यानात आलं नाही. गुरुदेवने मग आम्ही आलो. त्याच्यानंतर तरी पण मी तो ऍप्लिकेशन दिला. 4 वेळा माझा ऍप्लिकेशन कचऱ्याच्या टोपलीत जायचा. परत मी करायचं. तेव्हा अंधेरीला मी KVS होते. आणि अंधेरीला ट्रेनमध्ये असं झालं की चढताना तो दांडा पकडताना मी माझ्या हातातलं सटकला. गर्दी खूप असते चढायला उतरायला, अंधेरी म्हणजे एकदम बरोबर. तर मी प्लॅटफॉर्मवर पडले. प्लॅटफॉर्मवर माझ्या अंगावरनं सगळ्या अशा जात होत्या बायका. अगदी मला अगदी हे झालं, माझा ड्रेस फाटला, सगळं हे झालं. आणि त्याने आणखीन मी घाबरले. तर अगदी मनाने निश्चय केला की नाही हे घ्यायचं. आणि तेव्हा काय झालं, एक धिप्पाड बाई कुठून तरी आली. तिने माझ्या दोन्ही ह्याच्यात ह्याच्यात धरलं आणि मला कांद्याला धरलं आणि मला मागे ओढलं. आणि नंतर ती बाई कुठे गेली माहिती नाही. म्हणजे हे गुरुदेवांचंच हे असणार. मी अगदी मनोमनी गाठ मारली, गुरुदेवानीच आपल्या ह्याच्यातनं वाचवलं, कोणाच्या तरी रूपात येऊन ते मला हे बाहेर काढवलं. तर त्यामुळे मी अतिशय घाबरून गेले की आता नको, नोकरी नको, असं करून मी सोडली नोकरी. आणि त्याच्यानंतर परत ह्यांना हॉस्पिटलाइज झाले, हे परत ह्यांचं सगळं चालू. असं मला म्हणाले का तू हे केलंस? तेव्हा तुम्ही म्हणाला होता की दे म्हणून, काही हरकत नाहीये. तर मी म्हटलं जाऊ द्या, आपण बघूया. आणि परत मी काय केलं, 6 महिन्यांनी परत मी KVS ला गेले. तिथे माझा ऍप्लिकेशन दिला की मला रिझ्यूम करून घ्या. त्यांनी तो हेड ऑफिसला पाठवला. हेड ऑफिसला हे झालं. हेड ऑफिसला गेल्यानंतर मी कमिशनरची डायरेक्ट भेटली. व्हिजिटर मध्ये बाहेर बाकावर बसायचे, त्याच्यामध्ये मी आणि बहीण दोघी जणी बसून जायचं. म्हटलं काय होईल ते गुरुदेव बघतील आता. गुरुदेवांचा धावा केला, हे केलं. आणि माझा जेव्हा नंबर आला तेव्हा मी गुरुदेवांचं स्मरण करून आत गेले. आणि ते श्रीनिवास म्हणून होते आमचे कमिशनर. तर ते बघितले त्यांनी माझ्याकडे असं. आणि मी घाबरतच गेले. गुरुदेवांचा धावा करतच होते. आणि मला खरोखर म्हणजे गुरुदेवच आपले तिथे बसले त्या समोर. एक क्षणभर मला जाणवलं की गुरुदेव आहेत. आणि ते काय बोलत होते, काय माझ्या अगदी डोक्यावरून जात होतं. कारण गुरुदेव एक मनात भीती होती. आणि मग ते एवढं ऐकलं. डांगे आमचे BMC चे
PA होते तिथे बसलेले. तर त्यांना सांगितलं ह्या बाईंना तुम्ही घ्या, कारण माझं सगळं मी सांगत गेले की माझ्या लहान मुली आहेत, मिस्टर असं असतं, सारखे आजारी असतात, सगळं सगळं मी घोकमपट्टी एका क्षणात केली. आणि मग ते म्हणाले नाही ह्यांना तुम्ही घ्या, असं त्यांचा तो शब्द मी ऐकला आणि माझ्या डोळ्यात घळघळ पाणी आलं. गुरुदेव स्मरण, गुरुदेवांचं स्मरण चालू होतं. आणि मग ते झाल्यानंतर ते म्हणाले बाहेर आल्यानंतर की अशी एकही केस झालेली नाही आपल्याकडे, केवळ गुरुदेवांच्यामुळे मी तिथे लागले. ते म्हणाले एकही केस झालेली नाही, पण तुम्हाला कमिशनरांनी सांगितलं हे आश्चर्यच आहे थोडं मला. बरोबर, म्हणजे वाटलं. तेही थोडं हे झाले, अघटित घटना तव शरणम तसंच झालं. आणि मग नंतर आम्ही आले, आम्ही दोघी बाहेर, मी बाहेर आले आणि बहीण म्हणाले काय झालं, म्हटलं हो असं झालं. तिला एवढा आनंद झाला, तिथेच तेवढ्या मारायला गेली. म्हटलं काय. आणखीन हे झाल्यानंतर मग काय झालं, आलो आम्ही. सर्व्हिस तर लागली, पण ती कशी लागली, नवीन नोकरी परत, पहिल्यापासून परत सगळं. तर म्हटलं अरे बापरे, आता ते काय करायचं. माझी बदली ना आरनाथला झाली, म्हणजे इथे बोरिवलीला. तर मी तिथे आमच्या वॉर्ड ऑफिसर होते. वॉर्ड ऑफिसरना जाऊन ऍप्लिकेशन केलं, कारण मला सगळ्या म्हणलं एवढी सर्व्हिस झाली आणि ही सर्व्हिस आता परत नवीन सगळं असं कोणाचं ऐकून म्हणजे मला पण हे झालं. मी परत त्यांच्याकडे जाऊन सगळं सांगितलं, ऍप्लिकेशन केलं, गुरुदेवांचं नाव घेतलं. प्रत्येक वेळाने गुरुदेवांनी मला वाचवले आणि त्यांना सांगितलं, म्हटलं असं असं आहे, मला कंटिन्यू झाली तर बरं होईल, मला तेवढा फायदा. तर ते पण म्हणजे असे एवढे हे झाले, ठीक आहे चला असं करून त्यांनी अंधेरीला DMC कडे माझी केस पाठवली, माझे पेपर. आणि तर ते पवार म्हणून होते, तर ते पण गुरुदेवांच्या कृपेने सगळे जण इतके चांगले भेटत गेले की कुठेही असं हे नाही आलं की एवढ्या ह्याच्यातनं या बाईला घेतलं, काही सगळी चर्चा होत होते, कोणाला असं मिळालं नाही, हिला कसं मिळालं, असं सगळ्या चर्चा व्हायच्या. आणि मग मी ते कंटिन्युटीसाठी पण मी ऍप्लिकेशन केलं, ते पण झालं माझं. नाही नोकरी मला कंटिन्यू झाली आणि माझी बाकीचाही फायदा त्या नोकरीला मिळाला. खरंच आहे की गुरुदेवांचं वैशिष्ट्यच आहे की एकदा त्यांनी आपल्याला त्यांच्या चरणी घेतलेलं आहे, आपण त्यांचं बालक बनून जे राहतो आणि आपली सगळी म्हणजे त्यांच्या हातात आपलं बोट दिलं की आपला प्रवास सगळा पुढचा सुकर होतो. आणि रळीतपणे चालू. विशेष म्हणजे हे की गुरुदेवांचं नामस्मरण, त्यांचा धावा केला की गुरुदेव आपल्याला सगळ्या गोष्टी सहजपणे, संकट पण येतात संकट, गुरुदेव बाहेर काढतात, सहजी बाहेर काढतात. म्हणजे आपण धक्कन आत पडलं की सहज कसं उचलतात कळत नाही आपल्याला. हा एक मोठा अनुभव आहे माझ्या बाबतीत तरी. आणि नंतर मग नंतर त्याची तर शिक्षण झालं, 12वी झाली ती. आणि ती म्हणाली मला आर्किटेक्ट व्हायचं, बाबांसारखंच व्हायचंय मला. तर तिथं हे झालं, ऍप्लिकेशन दिली सगळीकडे, कॉलेजमध्ये सगळीकडे हे झालं, कोणत्याही लिस्टला. आणि ह्यांना बाहेर तिला पाठवायची नव्हती. केलं शिक्षण तर मुंबईतच, बाहेर मुलींना पाठवायचं नाही, हा पहिला आहे त्यांचा होता. तर ते झालं. तर मी म्हटलं गुरुदेव आहे, गुरुदेव बघतील, आपण काही चिंता करायची नाही. मी यांना म्हटलं लागेल तिचं नाव, इथे लागेल. आणि तसंच झालं, रचना अकॅडमीला तिच्या 5व्या लिस्टला नाव लागलं. किती छान. खरं गुरुदेवांमुळेच झालंय. म्हणजे श्रद्धा आणि हे तुमचा असेल भाव तर नक्की होतात गोष्टी. आणि तो मला प्रचिती आली त्याची. गुरुदेव असंही म्हणतात ना, चिंता करू नका, चिंतन करा. आणि मी आहे त्याच्या पाठीशी सगळं असं. तो अनुभव तिथे आला. तिला आर्किटेक्चरला मिळालं आणि तिला आता त्या सर्व्हिसमध्ये आहे, तिथे जी प्रकल्प करते त्याच्या एका प्रकल्पामध्ये तिला आणि दीपेश म्हणजे माझ्या जावयाला 50 लोकांच्या मधनं दोघांना निवडलं गेलं आणि त्यांना हे मिळालं, अवॉर्ड मिळाले त्यांना. खूप सुंदर एकदम. मला वाटतं स्नेहाताई हे सगळे अनुभव ऐकले ना तर ऐकत राहावे असेच असतात, पण आपल्याला वेळेचं बंधन येतं
त्यामुळे वाईट वाटतंय पण काही इलाज नसतो आपला. फक्त आपल्या सगळ्यांना एकच माहिती असतं की गुरुदेव आपल्या पाठी गुरुदेव. सदैव आहेत. आणि गुरुदेव नेहमीच म्हणतात की माझे आशीर्वाद आहे आणि मी पण तुमच्याकडे, अजून आपल्याला वेगळं काहीच गरज नाही. आणि हे तुम्ही सतत करत असल्यामुळे आपल्याकडे अनुभवांचा साठा हो. खूप आहे. पण आपल्याला इथेच थांबायला वेळ लावावी, त्यामुळे आपण इथेच थांबूया. श्री गुरुदेव दत्त.